रायगड रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते येथील जामिया मोहम्मदिया या ठिकाणी 3 फेज ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन पार पडले। यावेळी मोहम्मदिया मदरसा म्हसळा व जमातुल मुसलमीन म्हसळा यांनी खासदार तटकरे यांचे आभार व्यक्त केलेत। खासदार तटकरे यांच्या माध्यमातून म्हसळा शहराचा झपाट्याने होत असलेला विकास पाहून म्हसळावासियांना आनंद होत असून अल्पसंख्याक समाजात तटकरे यांच्याबद्दल असलेले प्रेम कायम आहे असे यावेळी दिसून आले। यावेळी उपस्थित असणारे जमातुल मुस्लिमीन म्हसळा समितीचे अध्यक्ष नाझीम चोगले, तालुकाध्यक्ष समीर बनकर, डॉक्टर मुस्ताक मुकादम यांच्यासह जमातीचे पदाधिकारी, अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। ज्यांनी रयतेत राज्य उभं केलं, 18 पगड जातीला, 12 मुलतेदारांना आणि सर्व धर्मियांना सोबत केलं। शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता याच्यापासून जराही तडजोड न करता आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो। आज मला या ठिकाणी दाव्याने सांगायचं आहे चोगले साहेब की दादा आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, दादा आज राज्याचे अर्थ आणि नियोजन मंत्री आहेत। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सुद्धा ते वित्त आणि नियोजन खात्याचे मंत्री होते, मुख्यमंत्री होते। ते त्यांच्या भाषणामध्ये कधी सांगतील, पण त्यांचा सर्व जवळचा सहकार्य मला द्यायचा आहे। त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये अल्पसंख्याक समाजासाठी एखादी गोष्ट करायची झाली तर दुर्दैवाने परवानगी मिळत नव्हती। अल्पसंख्याक खात्याचे मंत्री त्यावेळेला माझे सहकारी नवाब मलिक साहेब, कभी भी उनके साथ आप ये बात साफ कर सकते हैं। पण या राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही आलो। समज गैरसमज लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी त्या निमित्ताने झाला। ते आम्ही आमच्या विचारापासून फारकत घेऊ किंवा धर्मनिरपेक्ष विचाराच्या माध्यमातून सरकार म्हणून काम करत असताना आम्हाला या साऱ्या गोष्टीवरती अडचण त्या ठिकाणी निर्माण होईल। पण आज मी अतिशय दाव्याने या ठिकाणी सांगतोय, प्रदेश अध्यक्ष म्हणून अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर अल्पसंख्याक समाजाच्या वेगवेगळे प्रश्न गेले 50 वर्ष या प्रश्नाचं राजकारण केलं गेलं, पण कधी प्रत्यक्षात ते सुटले गेले नाही। असे गेल्या 50 वर्षामध्ये न सुटलेले प्रश्न असतील, त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची पावलं अजितदादा